चर्चा सुरू झालेली आहे, की आकाचा आकासुद्धा मध्ये जाण्याची म्हणजे शक्यता वर्तवली जाते. त्यांचेसुद्धा काही पुरावे तुमच्याकडे आहेत, असंही माध्यमांमधून काही सांगण्यात आलं. काय शंना देशमुख यांची हत्या झाल्यापासून त्यांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये घालण्यापर्यंत किंवा कोर्टाची तेच मारेकरी आहेत हे सिद्ध केलेलं आहे. आणि कोर्टात काय युक्तिवाद झाला आणि वकिलांनी काय सांगितलं? कोर्टात काल आणि मागच्या काही दिवसापासून एकच गोष्ट चालू होती, ते म्हणजे ही केस कशी डिले होईल किंवा हे सगळं जे आपलं न्याय आहे तो कसा उलटून पडेल यासाठी ही सगळा फौजफाटा राबवलेला होता. परंतु सरकारी वकील आणि जे सगळे 18 पगड जातीतले लोक या न्यायाच्या भूमिकेत आहेत, त्यामुळं त्यांचा कुठलाच डाव हा साधणार नाही ही खात्री आहे. आणि झालेली घटना ही इतकी क्रूर आहे की मानवतेला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे. एका निष्पाप माणसाला ज्या पद्धतीनं संपवलेलं आहे तर ते खूप क्रूर आहे आणि खूप वेगळ्या भावनेनं त्यांनी सैतानी भावनेनं हे केलेलं कृत्य. काल चार्ज फ्रेम झाला, म्हणजे दोषारोप जे आहेत ते सिद्ध झाले, हेच आरोपी आहेत. आता लवकरच आपण मागणी केलेली आहे की ही केस लवकरात लवकर संपावी आणि ह्या सगळ्या आरोपींना फाशी व्हावी. या आरोपींना फाशी व्हावी. मागच्या काही काळामध्ये जी लोकं म्हणत होती, की आम्ही म्हणजे हत्तीवरून मिरवणूक काढणार आहोत, त्यांचा जामीन होईल किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे आता तुम्ही कसं पाहताय? नाही, हे त्यांना सगळं काय सांगणार आहे? ह्या गोष्टी सगळ्या होत असताना त्यांचं ते अज्ञान होतं. कारण का सुरुवातीचा दिवस आठवा तुम्ही, ज्या दिवशी या सगळ्या घटनेचा FIR झाला. संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा, पहिल्या दिवसापासून ते आजचा दिवस जो तुम्ही पाहताय, सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा, सगळ्या गोष्टीचा आढावा आणि सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायला सक्षम असलेलं नेतृत्व मनोजदादा, प्रत्येक गोष्टीमध्ये जो पाठीवर हात आहे आणि जे न्यायाच्या भूमिकेमध्ये त्याची काहीच फिकर न करता न्यायच भेटला पाहिजे आणि तो कसा मिळत नाही हे बघण्यासाठी दादा असतील. त्याच्यानंतर जे CID SITची पथकं नेमली, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शब्द दिला की ही गुन्हेगारी आपण संपवणार आहोत आणि आपण सगळ्या कुटुंबाने समाजाने विश्वास ठेवून जे आजपर्यंत जे काही घटनाक्रम घडत आलेला आहे तुम्ही सगळे बघत आहात, त्यातलाच एक भाग म्हणून देशमुख कुटुंब हे पीडित आहे, पण आरोपी हे एक राजाश्रयाखाली राहत असलेले आणि खूप चुकीच्या पद्धतीनं जे माया जमा केलेली आहे, मग खंडणी असेल, अपहरण असतील, हे आर्थिक शोषण खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्या आर्थिक शोषणाच्या जोरावर किंवा आर्थिक पाठबळावर त्यांना अशी देखील भूमिका घेतली होती की निकम साहेब या केसमध्ये नसावेत. निकम साहेबाला देखील त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला किंवा ते नको आहेत, ते एका विशिष्ट पक्षाचे आहेत, त्यांना माहीत नाही, ते राष्ट्रपतीच्या कोट्यातून खासदार झालेले आहेत. आणि संतोष अण्णा देशमुख यांची केस ही खासदार होण्याच्या अगोदरची आहे, ते लढणारच आहेत. आम्ही तशी विनंती देखील त्यांना केलेली आहे. परंतु जे काही समर्थक आहेत, समर्थक म्हणजे कोणते, आरोपीचे समर्थन करणारे, ते पण एक प्रकारचे आरोपीच आहेत. कारण का आरोपीला समर्थन करतायत, एका निष्पाप माणसाला संपवलं आहे त्याचं समर्थन करतायत, तर ते देखील आरोपीला कुठल्याही पद्धतीनं कमी नाहीत. आणि त्यांची बाजू मांडणारे देखील मी काल प्रसारमाध्यमांना सांगितलं की ज्या माणसाने ही घटना बघितलेली आहे तो माणूस कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही, ह्या आरोपीचं समर्थन करणार नाही. परंतु यांची बाजू मांडणारे, यांचे समर्थक हे आरोपींना पूर्णपणे समर्थन देत आहेत. म्हणजे हे ह्या माणसाच्या अवलादी असू शकत नाहीत. आपण न्यायाच्या लढाईमध्ये अत्यंत विनम्रपणे मुख्यमंत्री साहेब असतील, CID असेल, SIT असेल, सगळ्यांवर विश्वास ठेवून इथपर्यंत आलो आहोत. आणि ज्यांना कोणाला समर्थन करायचे त्यांनी बिनधास्त करावं. आपण जे कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, कोर्ट आहे, न्यायालयावर विश्वास ठेवलेला आहे. आपण नक्कीच यांना शिक्षेपर्यंत घेऊन जाऊन जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत थांबणार नाहीत. जोपर्यंत फाशी होत नाहीत तोपर्यंत थांबणार नाहीत. आणि काल एक माध्यमांमध्ये एक पॉम्पलेट असेल किंवा एक चर्चा सुरू झालेली आहे, की आकाचा आकासुद्धा मध्ये जाण्याची म्हणजे शक्यता वर्तवली जाते. त्यांचेसुद्धा काही पुरावे तुमच्याकडे आहेत, असंही माध्यमांमधून काही सांगण्यात आलं. काय सांगणार आहेत? ज्यावेळेस वेळ येईल, ज्यावेळेस हातवरी होतील काही लोकांचे की आम्ही ह्याच्यात नाहीत, आणि जे काही पीडित कुटुंबियाला किंवा न्यायाची बाजू घेणाराला काही कुठल्या प्रकारे खिजवलं जाईल, त्यावेळेस ती गोष्ट बाहेर नक्की आल्याशिवाय राहणार नाही. आणि जरी त्यांनी काय केलं नाही केलं तरी नियतीवर माझा विश्वास आहे.
जे काही आपण करतो आयुष्यात चांगलं वाईट काम, चांगलं काम केलं तर त्याचे फळं चांगले मिळतात, वाईट केलं तर वाईट मिळतात. तर वाईट कर्म केलं आहे त्याच्या मनाला झोपताना माहीत असतं की आपण वाईट केलं आहे, आणि चांगलं कर्म करणाऱ्याला माहीत असतं झोपताना की आपण चांगलं केलं आहे. त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी वाईट कर्म केलं आहे त्याचे वाईट दिवस आल्याशिवाय नियती सोडणार नाही. आणि ज्या ती त्यावेळेस सगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमांना सगळ्या गोष्टी जर शेअर केल्या तर आपण आत्तापर्यंत जे काही केलं आहे, आत्तापर्यंत ज्या काही आपण सगळे पुरावे जमा केलेत, ज्या काही पुष्टी केल्यात सगळ्या गोष्टीच्या, त्या सिद्ध होऊ शकल्या नसत्या. आरोपीचं समर्थन करणारे यांनी खुशाल त्यांचं समर्थन करत राहा, पण तुम्हाला नियती कधीही सोडणार नाही. नक्कीच आरोपीच्या समर्थन करणाऱ्याला किंवा तुम्हालासुद्धा नियती सोडणार नाही आणि आरोपींनासुद्धा नियती सोडणार नाही. आकाचा आका असेल किंवा त्याचा बोका असेल ते सुद्धा सुटणार नाही, असं वक्तव्य या ठिकाणी म्हणजे धनंजय देशमुख यांनी केलेलं आहे. आणि फुटेज आपण या ठिकाणी पाहतोय. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, इतर बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.